नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? मजेत ना? असायलाच पाहिजे. तर आजचा हा खास ढोकळ्याचा व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी. महिला वर्गाला रोजचा प्रश्न पडलेला असतो की आज काय बनवायचं, उद्या काय बनवायचं, किंवा कमी वेळामध्ये झटपट तयार होणारी अशी ब्रेकफास्टची रेसिपी कोणती असेल. अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. अगदी 20 मिनिटांमध्ये आपण हा हॉटेल स्टाईल ढोकळा घरच्या घरी कशा पद्धतीने बनवायचा आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता आजच्या या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी घेतलेला आहे एक कुकर आणि त्या कुकरमध्ये ठेवलेला आहे स्टीलचं एक स्टँड आणि त्यामध्ये आपण आता टाकूया 1 ग्लास पाणी. पाणी ॲड केल्यानंतर आता इथे आपण भाताचा जो डबा असतो तो डबा घेतलेला आहे आणि त्याला छानपैकी ब्रशच्या साहाय्याने तेल चारी बाजूंनी पूर्ण डब्याला लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही. डब्याचे जे कडे असतील त्यांनासुद्धा हे तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर घेऊया आता मिक्सरचं एक भांडं. त्यामध्ये 1 कप अगोदर आपण बेसन पीठ ॲड करून घ्यायचं आहे. बेसन पीठ घेताना थोडंसं दाबूनच घ्यायचं आहे. त्यानंतर परत आपल्याला अर्धा कप बेसन घ्यायचं आहे. अशा पद्धतीने अशा प्रकारे आपण 1.5 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपण ह्यामध्ये ॲड करूया पाव चमचा मीठ. त्यानंतर ॲड करूया 2 चमचे साखर. साखर ॲड केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाव चमचा हळद ॲड करायची आहे आणि त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या छानपैकी तोडून ह्यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत. मिरच्या ॲड केल्यानंतर त्यामध्ये आता आपण थोडासा लिंबाचा रस ॲड करून घेणार आहोत. त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग ॲड करून घ्यायचं आहे. सर्व घटक ॲड केल्यानंतर ह्यामध्ये आता आपण टाकणार आहोत 1 कप पाणी. तुम्हाला थोडंसं कमी वाटत असेल तर थोडंसं अगदी थोडंसं पाणी त्यावरती ॲड करू शकता. आणि अशा पद्धतीने पातळ प्युरी फॉर्ममध्ये हे जे ढोकळ्याचं जे मिश्रण आहे अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. तर ह्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालूया आणि तेल घातल्यानंतर छानपैकी ह्या तेलाला अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया. चमच्याच्या साहाय्याने तुम्हाला करता येत नसेल तर रईच्या साहाय्याने अशा पद्धतीने छानपैकी तेल मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता आपण घेऊया इनो. इनो आपल्याला ह्यामध्ये ॲड करायचा आहे आणि ॲड केल्यानंतरच लगेचच आपल्याला रईच्या साहाय्याने व्यवस्थित अशा प्रकारे फटाफट फेटून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता ढोकळ्याची जी पेस्ट होती त्याचा जो रंग आहे तो हळूहळू व्हाईटिश असा झालेला दिसत आहे, पांढरा झालेला दिसतोय. आणि ढोकळ्याचं जे मिश्रण आहे छानपैकी घट्ट असं झालेलं आहे. आपण ज्या डब्याला तेल लावलेलं होतं ब्रशने तर त्या डब्यामध्ये ही ढोकळ्याची पेस्ट छानपैकी टाकून घ्यायची आहे. आणि मध्ये पाणी टाकलेलं होतंच ते छानपैकी अगोदर गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतरच आपल्याला हा डबा कुकरमध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर छानपैकी अशा पद्धतीने कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. आणि कुकरच्यावर आपल्याला शिटी लावायची नाही आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आणि एकूण 20 मिनिटे आपल्याला हा जो ढोकळा आहे छानपैकी वाफेवरती कुकरमध्ये वाफवून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता इथे अशाच पद्धतीने पर्यंत आपण ढोकळ्याच्या फोडणीची तयारी करून घेऊया. इथे मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल छानपैकी गरम झाल्यानंतर ह्यामध्ये आपण 1 चमचा राई ॲड करून घेऊया. छानपैकी तेलामध्ये कडकडून झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण 2 ते 3 मिरच्या कापून टाकायच्या आहेत. मिरच्यासुद्धा छानपैकी तेलामध्ये तडतडू द्यायच्या आहेत. आणि त्यानंतर टाकूया हिरवागार कढीपत्ता. छानपैकी चमच्याच्या साहाय्याने तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे ही फोडणी छानशी बसल्यानंतर ह्यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत एक अर्धा कप पाणी. अशा पद्धतीने ॲड केल्यानंतर ह्यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा साखर टाकायची आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्हाला हवी तशी साखर ह्यामध्ये ॲड करू शकता. आणि छानपैकी चमच्याच्या साहाय्याने ह्यामध्ये साखर विरघळून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता अगदी अशाच पद्धतीने. आता आपली 20 मिनिटे झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता इथे चाकू बुडवून पाहूया. ढोकळा छानपैकी तयार झालेला आहे, चिटकत नाही आहे. तर चाकूच्या साहाय्याने आपल्याला अगोदर संपूर्ण ढोकळा हा अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे आणि प्लेटवरती डबा हा उलटा
टाकल्यानंतर अशा पद्धतीने थोडंसं थोपून आपला जो हा ढोकळा आहे तो अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे। पाहू शकता तुम्ही, वा एकदम छान प्रकारे फुलल्या गेलेला आहे हा ढोकळा। आता चाकूच्या साहाय्याने आपण हा जो ढोकळा आहे तो छानपैकी छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घेऊया। ढोकळ्यामध्ये आपल्याला ढोकळा करताना त्यामध्ये हळद जास्त टाकायची नाही आहे, कारण हळद जर जास्त टाकली तर ढोकळ्याचा कलरही बदलतो आणि त्याची चवही बदलते, त्यामुळे हळद टाकताना अगदी क्वचितच टाकावी। तुम्ही पाहू शकता इथे एकदम स्पॉन्जी असा ढोकळा आपला तयार झालेला आहे। ढोकळ्याचे जे आपण छोटे छोटे तुकडे करत आहोत त्यावरूनच आपल्याला दिसतंय की ढोकळा हा एकदम जाळीदार अशा पद्धतीचा झालेला आहे। पाहू शकता तुम्ही इथे, मी तुम्हाला इथे एक तुकडा दाखवते, तुम्हाला प्रेस करून सुद्धा दाखवते। तुम्ही पाहू शकता इथे एकदम स्पॉन्जी, जाळीदार, मऊ, लुसलुशीत असा हा ढोकळा तयार झालेला आहे। अगदी हॉटेल स्टाईलसारखा, हॉटेलमध्ये जो तुम्ही ढोकळा खातात अगदी तसाच। आता त्यानंतर आपण जी फोडणी दिलेली होती तर ह्या ढोकळ्यावरती अशा पद्धतीने आपल्याला पसरवून घ्यायची आहे, टाकून घ्यायची आहे, जेणेकरून ढोकळ्याची जी चव आहे अजून छान होईल। तर पाहू शकता आपला हा जाळीदार स्पॉन्जी ढोकळा तयार झालेला आहे अगदी 20 मिनिटांमध्ये। आजचा हा मी बनवलेला ढोकळा तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। हा जो ढोकळा आहे तो अगदी बॅचलरपासून ते मोठ्या माणसांपर्यंत अगदी सहजरित्या कोणीही करू शकेल। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसह। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।